कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे श्रीनू सोबत होता म्हणून बरं झालं, चारू एकटीच बिचारी कुठे गेली असती ना। होय तर, आणि नशीब त्यांका राहू हॉटेल मिळाला। ज्या विश्वासाने मी माझ्या मुलीकडे पाठवलेले ना, तो विश्वास या घरातल्याने जपलो। तेवढाच तूही जपलास, चारूला सुखरूपपणे इथे परत घेऊन आलास। नाहीतर चारू कोणत्या थराला जाऊ शकतं ना, मला चांगलं माहित आहे। आज तुमच्या सगळ्यांमुळे चारू सुधारली। ही मैत्री अशीच राहू दे। बाबा चला ना लवकर, मला इथून लवकरात लवकर निघायचं। काय आमचं? हो, आपण निघूया। मी घेते म्हणजे ना। आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू। काय करतेस तू हे? माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का? मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। थांब चारू, तू कुठेही जाणार नाहीयेस। श्रीनू आई थांब, चारू कुठेही जाणार नाहीये। शिणू या काय चालला तुझा? मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं। काय काय सांगायचंय? मला 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 चारू सोबत लग्न करायचंय। बस हेच ऐकायचं होतं। वा श्रीनू वा। श्रीनू काय बोलतोस तू? श्रीनू हे खोट आहे। सांग ना, हे खोट आहे ना? तू तू हे काय बोलतोयस? तुला माझ्याशी लग्न करायचंय? माझ्याशी लग्न करायचं असं तुझ्या मनात येऊच कसं शकतं? नाही बाबा, मला इथे अजिबात नाही थांबायचं, चला इथून। थांब चारू, तू कुठे जाणार नाहीयेस। माझा निर्णय झालाय,
मला तुझ्याशीच लग्न करायचंय. फुल लागलाय का तुका शेनू? हिच्याशी लग्न करू जातो का? मऊईचा काय? अरे श्रीनू, कालपर्यंत तुझं ओवीवर प्रेम होतं ना, हे अचानक कसं काय आटलं? अरे आतापर्यंत चारूचं तोंड सुद्धा बघत नव्हतंस तू, आणि आज हे काय बडबडतोयस तू? बाबा, ओवी माझ्या आयुष्यात आत्ता आली आणि चारू मला खूप आधीपासून ओळखते. आणि झालेल्या गोष्टींबद्दल मला आता काही बोलायचं नाहीये. बास, मला फक्त एवढंच माहितीये की माझी आता चारू सोबत लग्न करायची इच्छा आहे. आणि आई, तुला सुद्धा चारू सून म्हणून या घरात यायला हवी होती ना. मग आता तुझ्या मनासारखंच घडतंय ना सगळं. श्रीनू, अरे ती ना खूप जुनी गोष्ट हा. तू चारू होकार देण्यास उशीर केलास. या मधल्या काळात ती आपल्याशी जा काय वागली ना, ता बघून ती माझ्या मनातून पार उतरली. हा बघ, माका वया ना तशी मुलगी मी बघतय, पण त्या लायकीची ही चारू नाय. झालं, बघितलंस, झालं तुझं समाधान. श्रीनू, ह्या घरात कोणालाच मी ते सून म्हणून यायला नको आहे. त्यामुळे माझी कोणी का बाजू घेईल? आली आत्या म्हणतात ते बरोबर आहे. मी सगळ्यांना खूप त्रास दिलाय, यांची खूप वाईट वागले. तू हे असं का बोलतोयस मला नाही माहिती, पण ओवीच तुझ्यासाठी योग्य. अरे तिचं प्रेम आहे तुझ्यावर श्रीनू. तिचा अधिकार मी असा हिसकावून नाही घेऊ शकत. मला माफ कर. मला नाही माहित तुला आता माझ्याबद्दल काय वाटतंय. सहानुभूती की प्रेम? पण मी इथून गेलेलंच बरं आहे. नाही, ते आता शक्य नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.